मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर निघणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील मराठी जनांनी त्याचबरोबर सेलिब्रिटींनी, कलाकारांनी, राजकारण्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। आपल्यासोबत महाराष्ट्रातील एक भली मोठी सेलिब्रिटी आणि उगवतं राजकीय नेतृत्व अभिजितदादा बिचुकले आहेत। दादा, विषय मोठा गंभीर आहे, तुम्ही मुंबईतल्या मोर्चात सहभागी होणार का? प्रचंड मोठा प्रश्न आहे हा। आपण कागदोपत्री बघितलं तर राजकीय दृष्ट्या आदित्य ठाकरेच्या निवडणुकीला बिनविरोध होऊ नये म्हणून सर्वप्रथम त्या ठिकाणी अर्ज भरला होता आणि ती निवडणूक आपण बिनविरोध होऊ दिली नव्हती। अशा परिस्थितीमध्ये माझं असलेलं राजकीय व्यक्तिमत्व किंवा माझी इमेज ही आता उद्धव दादा मला निमंत्रण धाडणार का आणि राज ठाकरे सुद्धा मला निमंत्रण धाडणार का? मुद्दा खूप मोठा आहे हा। माझी मराठी भाषा जी आहे, नाही, मुद्दा एक एक करून घेऊ आपण। तुम्ही म्हणताय की तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण दिलं तर मग तुम्ही विचार कराल। निमंत्रण दिलं तर आपण तिथं नक्की त्यांच्या बरोबरीनं त्या मुद्द्यांवरती त्यांची काय मतं आहेत आणि माझीही परखड काय मतं आहेत त्याचा विनियोग करून। पण तुम्हाला वेगळं निमंत्रण देण्याची गरज का वाटतेय? कारण जो कोणी मराठी जन आहे, मराठीचा भोक्ता आहे, चाहता आहे, त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलंय ना। कुठल्या पक्षाचा झेंडा आहे ना, कोणता बॅनर आहे? असं जर असेल, जर त्यांचा झेंडा नसेल तर आपण नक्की विचार करू। पण त्यांचं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असं जर बॅनर असेल तर माझी जी अपक्ष भूमिका आहे ती मी त्यांच्या बरोबर। तसे त्यांचं बॅनर नसेल, पक्षाचा झेंडा नसेल असं त्यांनी आधी जाहीर केलं आणि बाकीचे पक्षाचे नेते म्हणजे आता काँग्रेसचे असतील किंवा शरद पवारांच्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून मराठीसाठी, मराठीतले साहित्यिक असतील, मराठीतले कलाकार असतील, मराठीमधले लेखक असतील, असे बरेच जण त्यामध्ये सहभागी होणार आहेत। या मुद्द्यावरती आपण सगळे एक व्हायला हरकत नाही, कारण सरकारची जी तशी वाटणारी प्राथमिक जी आडमुठ भूमिका आहे की सक्ती करू, ते थोडंसं मला सुद्धा आडमुठ म्हणजे काय आहे नक्की? तुम्हाला आडमुठ का वाटतेय? एका विशिष्ट वयामध्ये आम्ही सुद्धा हिंदी शिकलो आणि माझ्याबद्दल सांगू तर मी 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी 5 वर्ष 100 मार्कांची मी संस्कृत शिकलो। तर माझ्या शाळेनं मला सक्ती केली नव्हती, आम्हाला सरळ ऑप्शन ठेवलं होतं आणि आम्ही मोजून सांगतो की अख्ख्या इंग्लिश स्कूल मधले फक्त 65 विद्यार्थी आम्ही संस्कृतसाठी गेलो होतो, म्हणजे माझ्या वर्गातले। तर आम्ही आनंदाने गेलो। हिंदी कितवी पासून शिकला? हिंदी आपण 5वी पासूनच ना, म्हणजे आपली जी पिढी तरी काय अडलं का तुमचं? सलमान खान, शाहरुख खानला तुम्ही भारी पडलाच ना? नाही, हिंदी कसं होतं की हिंदी सुद्धा आपल्या रक्तात आहेच। भारतीय म्हणून हिंदी आणि महाराष्ट्रीयन म्हणून मराठी, या दोन्ही भाषा आपल्याला यायलाच पाहिजेत। बरोबर। हा, आणि जर तुम्हाला आणखीन ग्लोबल व्हायचंय, जगामध्ये जायचंय, तर मॅक्झिमम जगामध्ये इंग्लिश भाषा ही तुम्हाला यायला पाहिजे। पण असं आडमुठ धोरण नको घ्यायला, कारण एक तर आता जी बालक आहेत, आता CBSE पॅटर्न तुम्ही आणताय। मी सरकारला प्रश्न विचारतो, देवाभाऊ तुम्ही वकील आहात असं म्हणता, तर माझा हा प्रश्न जरा ऐका तुम्ही, की तुम्ही झेडपी आणि नगरपालिकांना CBSE पॅटर्न आणताय। माझी मुलं तर ऑलरेडी कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, मग त्या मुलांना कुठल्या झेडपी आणि नगरपालिकेच्या शाळांना शिकवायला CBSE ची गुणवत्ता असलेले पहिले शिक्षक तुम्ही अपॉइंट करा। पहिली गोष्ट, एकतर तो डोईजड अभ्यासक्रम तुम्ही मुलांना देताय आणि मुलांना अभ्यास आता दिलाच पाहिजे, कारण जग इतकं फास्ट झालंय, बरोबर। दुसरी गोष्ट, सक्ती म्हणजे काय हे एकदा क्लिअर करा येऊन, म्हणजे हे मोर्चे तरी निघणार नाहीत, म्हणजे माझ्यासारखी माणसं तरी तुमच्या बाजूने उभी राहतील। पण तुमचं सक्तीचं राजकारण काय का तुम्हाला उत्तर भारतातली संस्कृती मुद्दामहून महाराष्ट्रामध्ये आणायचे, हे पहिल्यांदा क्लिअर करा। नाही, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं म्हणणं आहे की तिसरी भाषा शिकायला काय हरकत आहे आपल्याला, मग तुम्ही त्यांना आडमुठ का म्हणताय म्हणजे सरकारच्या भूमिकेला? युपी मध्ये साधू संतांची असलेली भाषा, छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली भाषा आणि संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमच्याच महाराष्ट्रातले, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युपी मध्ये जे तुमचे आता मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगा आमची तिसरी भाषा द्या तिथे मराठी। युपी मध्ये मराठी? हा, आपण 3 भाषांना प्राथमिक धरू,
अभिजात दर्जा आमच्या भाषेला आहे. हो. मराठीला अभिजात दर्जा दिलेला आहे. हो. म्हणजे ही टॉप मोस्ट भाषा झाली. हिंदी तर राष्ट्रभाषा आहे असं मी म्हणतो. आता ह्याला कुणी विरोध करायचा असला तर करा. राष्ट्रभाषा हिंदी आली पाहिजे. आणि मग तुमची जी भाषा आहे कुठली इंग्लिश, ती 3 भाषा मग द्या युपी मध्ये मराठी करा. आम्ही आता हिंदी लगेच स्वीकारतो. ज्या वेळेला एका मुलांचं वय उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने शिक्षण ग्रहण करायची क्षमता त्यांची होईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आम्हाला 5वी मध्ये हिंदी आली. तर मी हिंदी मधला बाप आहे. म्हणून तर मी हिंदी बिग बॉस अडलं का कुठे? माझं तर कधीच नाही अडलं. बिलकुल नाही ना. बिग बॉस मध्ये पण नाही काय. नाही म्हणून तर ना महाराष्ट्रातले किती सो कॉल्ड सेलिब्रिटी होते, किती हिंदी बिग बॉस मध्ये गेले. त्या क्रायटेरियाचा एक स्टारडम माझ्याकडे होता आणि माझं हिंदीवरती कमांड होतं. मला तिथं नेलं. नसेल कमांड ठीक आहे, मराठीत आहे स्टार लोक आमचे अशोक मामा हे मराठीतलेच आहेत ना, पद्मश्री झाले. मग त्यांना कुठं काय अडचण आली. भले अशोक मामानी छोटे छोटे रोल केले असतील, त्यांना मोठे रोल दिले गेले नसतील, ठीक आहे, पण पोटा पाण्याच्या प्रश्नाला अशोक मामा हिंदीत सुद्धा 2 पैसे कमवत होते आणि छाप सोडत होते. त्यामुळे एक अशोक सराफ अतिशय ग्रेट कलाकार आहेत. हिंदीमध्ये त्यांनी कोणत्या भूमिका केल्या यावरून त्यांच्या अभिनय कौशल्याला जोखण्याचं अजिबात कारण नाही. मी तेच म्हणतोय, मराठीतले डॉन आहेत. अत्युच्च डॉन. दर्जाचे आहेत ते. अभिनयातले बादशाह मराठीतले. मग तेच मी म्हणतोय ना, होय. हिंदी नाही आलं म्हणून मामा कमी पडले का? बरोबर. मराठीमुळे तर मामांना हिंदीमध्ये छोटे मोठे रोल मिळाले. बरोबर. कुठले होते? मराठी. आज अभिजित बिचुकले भारतातला स्टार आहे. कोण आहे? मराठी माणूस. नाही पण मग सरकार जे म्हणतंय की तिसरी भाषा मग हिंदी सोबत तुम्ही कुठली पण घ्या, मग हिंदी सोबत कुठली घ्या म्हणजे कुठली? आता हिंदी सोबत काय आणायचं आणखी? मग कोणती घ्या, भारतातली कोणती घ्या असं एक म्हणतंय सरकार. पण आता कुठली घेणार बघा ना. आता बघा म्हणजे एक तर मराठी आहे, इंग्रजी तर यायला हवी, आणि आता तिसरं आता महाराष्ट्रामध्ये मी आता क्लिअर बोलतो, तमिळ तर फार कोणी घेणार नाही. माझ्या सौभाग्यवती या डबल MA BEd असल्यामुळं मला शैक्षणिक गोष्टींबद्दलची माहिती आहे. आणि मी लॉ सोडलेला आहे. त्यामुळे मला म्हणजे अर्ध्यातून सोडलं. अर्ध्यात नाही, मला व्हायचंच नव्हतं. काय होतं ते वादग्रस्त होईल थोडंसं, की वकिली पेशा कशाशी निगडीत आहे. त्यापेक्षा मी आता जे बोलेन तर 100 कॅटेगरीतले लोक माझं ऐकतात. मध्ये तुम्हाला डॉक्टरेट मिळाली होती ना, त्याबद्दल तुम्ही माझं कोड कौतुक केलं. बरोबर. त्याबद्दल कशाबद्दल होती डॉक्टरेट? नाही, त्यांनी आपल्याला मानत दिली ना. मानत दिली. कला अच्छा, कलेबद्दल. बिग बॉसचा स्टारडम बघून दिली होती आपल्याला. तर मला असं वाटतं की आता तिसरी आणि चौथी भाषा कुठली आहे हे सरकारनं एकदा आहे ना आमच्यासारख्या संपूर्ण समाजाची जाण असलेल्या लोकांना बोलवून एकदा सांगावं. बरोबर. म्हणजे हे वादविवाद होणार नाहीत, मोर्चे निघणार नाहीत. सगळ्या पक्षांचं एक शिष्टमंडळ बोलवा. माझ्यासारखे अनेक लोक तिथं 5-50 बोलवा. बरोबर. आणि एकदा आपण सविस्तर दुपारच्या सत्रामध्ये 12 ते 4 पर्यंत एक चर्चासत्र घ्या आणि तिथं मी माझे मुद्दे मांडतो. जर सरकारचे मुद्दे मला पटले तर मी सरकार बरोबर जाईन, आणि जर नाही पटले तर माझ्या मराठीवरती कुरघोडी करायचा जर काही तुमचा एक डाव असेल तर मी कदापिही सहन करणार नाही. पुढची भूमिका मी मराठी माणूस आहे. मी मराठी म्हणण्यापेक्षा सुद्धा मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो आता सरकारनं नीट प्रश्न घ्यावा. बंगाल मधल्या लोकांना तुम्ही बंगाली म्हणता, गुजरात मधल्या लोकांना तुम्ही गुजराती म्हणता, तमिळमधल्या लोकांना तुम्ही तमिळी म्हणता. मग महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्र, मग मराठी कसं आलं? तो र आणि श कुठं जातो? हाही प्रश्न मी आता उपस्थित करतो. आम्ही मराठी आहोत ना, आम्हाला अभिमान आहे, पण आम्ही मराठी कसे? महाराष्ट्र, र आणि श कुठं जातो? ट कुठनं येतो? तो ट असा आहे अर्धा, आणि आम्ही मराठी म्हणताना पूर्ण ठ होतो. पण आम्ही ठोकळे नाही आहोत. आम्ही मराठी माणसं जरी असलो तरी तिथंही कशा पद्धतीने हे इतिहासात लिहिलं गेलं हाही प्रश्न देवाभावांना मला आज विचारायचा आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांना काय म्हणायचं हे ठरवा. र आणि श हा तुम्ही कुठं गोपनीय पद्धतीने खाऊन टाकलाय, डायरेक्ट ठ कुठनं आणला? जो ठ आहे तो ठ केला. तुमचं म्हणणं आहे की मग हे असं जर करत असाल तर काहीतरी. युपी मध्ये पण मराठी ना ही अभिजात दर्जाची भाषा आहे ना, मग युपी मध्ये शिकवा. ते तुम्ही दुसरं आता ते एलॉन मस्कला काय पत्र लिहिलंय? एलॉन मस्कचा वाढदिवस आहे आज, आणि एलॉन मस्कला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत ईमेल करून की तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला मनपूर्वक शुभेच्छा आहेत माझ्या वतीनं. आणि माझं या ठिकाणी संपूर्ण देशाचं नेतृत्व म्हणजे पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे मराठी माणूस म्हणून.
मग तुमच्या पॉलिसीज जर मला आवडणार असतील, तुम्ही जगातले वन ऑफ दी रिचेस्ट पर्सन आहात, तुम्ही कष्टानं कमवलं, तर आज नरेंद्रभाई मोदी जे आहेत आमचे पंतप्रधान, ते अदानी आणि अंबानींना सांभाळतात. एलोन मस्क, तुझं स्वागत आहे, माझ्याबरोबर एकदा तू येऊन बस, मी तुझ्या सगळ्या पॉलिसीज माझ्या देशामध्ये राबवतो, मला तू ताकद दे, असं ते पत्र आहे. नाही, पण एलॉन मस्क जे आहेत ते रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखे आहेत. रिपब्लिकन पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन बरं का, आपल्या आठवल्यांचा नाही. आपलं ऐका, आठवल्यांचा नाहीये, बाबासाहेबांचा पक्ष डोनाल्ड ट्रम्प पेक्षा मोठा आहे, हे पहिल्यांदा ऐका. रिपब्लिकन जर नाव आलं तर ह्या जगामध्ये रिपब्लिकन व्याख्या रुजवणारे नन अदर दॅन द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात सुद्धा आता रणसिंग एलोन मस्कनं फुंकलेला आहे 15 दिवसापूर्वी. आणि राजकारणामध्ये पक्षापेक्षा आता पॉलिसीज सुद्धा खूप महत्वाच्या असतात, हे जाणून घ्या. ह्याच्या पाठीमागं तेच मला वाटतं की मराठीच्या पाठीमागं तसंच काय भारतात अंबानी अदानी जी भूमिका निभावत हा, आहेत, तेच त्यांनी मला जर हे केलं तर मी तर तशी अशा एलॉन मुद्दे- मस्कनी भारतातून निभवावी. माझ्यात येऊन निभवावी, कारण पैसा शेवटी करन्सी आहे. तुम्ही युरो म्हणाल, डॉलर्स म्हणाल, आम्ही पैसे म्हणतो. मस्कच्या मागे ईडी वगैरे नाही का लागायची, सीबीआय वगैरे. सीबीआय वगैरे हे एवढे क्षुल्लक गोष्टी त्यांना कशाला लागतात, हे सगळे तिथंच गोंडा घालतात जाऊन. बरं, ठीक आहे. विषय मराठीचा आहे. मराठीच्या मुद्द्यावरती तुम्ही मोर्चात सहभागी बोलावणं आलं बोलावणं आलं तर नक्की जाईन. बरं. कारण मी नेहमीच आहे, जलमंदिर पॅलेस, उदयन दादा त्यांना सुद्धा स्वयच्छेनं मी सोडलं. बरं. आणि बोलावणं आल्याशिवाय नाही. हा धडा मी मराठीमध्ये 7वीला असताना वाचला होता. बरं. त्यातला जो एक छोटा मुलगा असतो तो पण भूमिका तुमची स्पष्ट आहे, अगदी नेहमीसारखी. भूमिका सगळी सांगितलेली आहे हो. की कटकारस्थान करून मराठीवरती कोणी येऊ नका. बरोबर. हा, आणि जर तुम्ही सगळे मुद्दे देवाभाव आम्हाला सांगत असाल तर मी त्या मराठी बरोबर हिंदी कशी यावी याबद्दल मी तुमचं समर्थन करीन, जर मी तुमचा नसलो तरी. कारण तुम्ही आज सत्तेवर आहात, पाठीमागं काँग्रेस होतं, आता तुम्ही आहात. कुणीही भाव खाऊ नका, कुणीही अमरपट्टा बांधलेला नाही. आज मी या एबीपी माझाच्या माध्यमातून सांगतो, उद्या हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता मी असणार आहे. कारण ही जनता आता सुधारणार आहे, ही दारू मटणं आता सोडणार आहे लवकरच, पैसे घेणं सोडणार आहे लवकरच. अभिजित बिचुकले त्यांना कुठेतरी आवडणार आहे. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा लोकांनी पाडलं होतं. मी हारतो त्याचं मला दुःख नाही, कारण मी इकॉनॉमिक्स मध्ये कमी आहे. बरोबर. हा, चला. तर याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात कॉन्फिडन्स. जो आत्मविश्वास अनेकांना खरं तर त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये ऊर्जा देत असतो, अभिजित दादांचा हा कॉन्फिडन्स जो आहे तो मराठीच्या मुद्द्यावरती देखील आपण पाहिला. मराठी ही आपली महाराष्ट्रातली भाषा जर कोणी हिंदी इथं लादण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आपली मराठी त्यांच्या राज्यात का शिकवली जाऊ नये, असा अगदी सडेतोड प्रश्न अभिजित दादा विचारतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.